डॉक्टर, माझं वय 23 आहे आणि मला गेल्या 4-5 वर्षांपासून हेअरफॉल होत होता. खरं तर सुरुवातीला तो नोटिसेबल नव्हता, परंतु जेव्हा खूप जास्त ड्रास्टिक चेंज दिसायला लागला, त्यावेळेला लक्षात आलं की अरे आपले केस कमी होत आहेत. कारण आता माझा क्राउन ओपन दिसतोय. मी रिसेंटली पुण्याच्या एका इन्स्टिट्यूटला जाऊन चेकअप करून घेतलंय आणि तिथे मला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांनी साधारण 5,000 ग्राफ्ट्स लागतील असं सांगितलेलं आहे. खरं तर मी तुमचे व्हिडिओज नेहमी ऐकत असतो, त्यामुळं म्हटलं एकदा दाखवून घ्यावं काही चान्सेस आहेत का की आपण ट्रीटमेंट थ्रू माझं हेअर डेन्सिटी रिकवर करू शकू. खरं तर ज्या वेळेला त्यांचा स्कॅल्प एक्झामिन केला त्यावेळेला त्यांच्या क्राऊन एरियावरती खूप जास्त हेअर थिनिंग झालेलं होतं. म्हणजे आता सुद्धा थिन मिनिचराइज हेअर्स तिथे प्रेझेंट आहेत. त्यांना मी स्कॅल्प एक्झामिनेशन नंतर स्पष्ट सांगितलं की तुम्हाला तुमच्या हेअरलाईन एरियामध्ये हेअर ट्रान्सप्लांटची डेफिनेटली गरज लागणार आहे, परंतु क्राऊन एरियावरती आपण ट्रीटमेंट थ्रू डेन्सिटी रिकवर करू शकतो. त्यामुळे तुमचा फायदा असा होणार आहे की कमीत कमी ग्राफ्ट तुमच्या डोनर एरियामधनं एक्स्ट्रॅक्ट होतील आणि जेणेकरून तुमचं वय फार कमी आहे आणि भविष्यात जर पुन्हा अशी सिच्युएशन आली तर तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटला वाव देखील शिल्लक राहणार आहे. खरं तर अशा केसेसमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हेअर ट्रान्सप्लांट करणं हे वाईट नाहीये, कारण एका स्टेज नंतर हेअर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय उरत नाही. कारण जर फॉलिकल्स परमनंटली गेलेले असतील तर तिथे हेअर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा ऑप्शन उरतच नाही. परंतु या पेशंटचं स्कॅल्प अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की पेशंटला हेअर थिनिंग आहे, मिनिचराइज हेअर 70% प्रेझेंट आहेत. तर एक्झिस्टिंग हेअर फॉल आणि एक्झिस्टिंग फॉलिकल्स आपण ट्रीटमेंट थ्रू प्रिव्हेंट करून पुन्हा रिस्टोर करू शकतो आणि उरलेल्या थोड्याशाच भागामध्ये त्यांना नंतर हेअर ट्रान्सप्लांट लागणार आहे. परंतु त्यावेळेला फायदा असा होईल की कमीत कमी ग्राफ्ट्स मध्ये त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट होईल, जेणेकरून भविष्यात पुन्हा ते ट्रीटमेंट करू शकतील.